कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीत शिवसेना आणि भाजपा या दोघांनी दावा केलेला आहे। एकदा शिंदे यांचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी ते स्वतः या जागेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय। तर या चारही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी संजय मोरे यांनी केलेली आहे। तर भाजपा निरंजन डावखरे यांच्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय। यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसरे यांना उमेदवारी जाहीर करून तिढा वाढवलेला आहे। याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। कोकण पदवीधर मतदारसंघात काय होणार? भाजपचे निरंजन डावखरे यांचा दावा आहे, मनसेनं उमेदवार जाहीर केला आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा संजय मोरे इच्छुक आहेत। आपल्याला आनंद परांजपे आपण त्यांच्याशी बोलणार। तर तुम्ही ठाण्यामध्ये राहता, ठाणे तुमचा मतदारसंघ होता, काय विधान परिषदेला तुमची मागणी आहे पक्ष म्हणून? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीकडनं जो कोणी उमेदवार असेल, मग भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना जर तिकीट भारतीय जनता पार्टीने दिलं तर त्यांचं काम करेल। ही सीट जर महायुतीमध्ये शिवसेनेला सुटली तर त्यांचं आम्ही काम करू। पण महायुतीमध्ये ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे पूर्ण ताकद राष्ट्रवादी। प्रमुख दावा कोणाचा आहे? का जो विद्यमान आहे त्याचा दावा तुम्ही मानता का निरंजन डावखरेंचा प्रमुख दावा मानता का? 2018ला ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीने देखील ती निवडणूक आम्ही लढवली होती आणि 3 क्रमांकाची मतं त्यावेळेला आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांना मिळाली होती। 2 नंबरला संजय मोरे हे शिवसेनेकडनं होते आणि 1 नंबरला निरंजनजी डावखरे विजयी झाले होते। त्यामुळे तसं बघता ही दावा भाजपचा ह्याच्यावर अधिक आहे। पण जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी घेतील, ज्या पक्षाला ही उमेदवारी मिळेल त्याच्या मागे राष्ट्रवादी आपली ताकद संपूर्णपणे उभी करेल। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी अगदी पटकन उमेदवार जाहीर करून टाकला अभिजित पानसे। कोकणमध्ये त्यांनी चांगली मतनोंदणी केल्याची माहिती आहे। अभिजित पानसे यांच्या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेणार? कारण जाहीर केलेला महायुतीचा भाग आहे। नाही, शेवटी मनसे हा राजकीय पक्ष आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मी बिनशर्त पाठिंबा देत आहे अशा प्रकारची भूमिका मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेबांनी घेतली। मनसेने आपला उमेदवार उभा केलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो। पण महायुतीचा धर्म पाळत महायुतीच्या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली संपूर्ण ताकद उभी करेल। कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।